हगवणे आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे भावांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे। शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्याकडील पिस्तूल परवान्याची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू असून पिस्तूल परवान्याची चौकशी अंती धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। हगवणे बंधूंनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक हगवणे यांच्या विरोधात वारजे तर सुशील हगवणे यांच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। परवाना घेत असताना हगवणेंनी पुण्यातील रहिवासी म्हणून पत्ते दिल्याचं समोर आलंय। पुणे पोलीस आयुक्तालयातून पिस्तूल परवाना कसा घेतला, शिवाय एकाच दिवशी परवाने आले होते, त्यामुळे या प्रकरणात चौकशीचे निर्देश देण्यात आल्यानंतर तपासात आता ही बाब उघड झाली आहे। शस्त्र परवाने मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। परिणामी हगवणे बंधूंचा या निमित्तानं आणखी एक कारनामा उघड झालाय। मिळालेल्या माहितीनुसार शशांक हगवणेने 17 ऑक्टोबर 2022 ला पुणे पोलीस आयुक्तालयात स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना मिळवण्याबाबत अर्ज केला होता। हा अर्ज करताना शशांकनं त्यांचा रहिवासी पत्ता पुण्यातील कर्वेनगर इथला असल्याचा दिला होता। शशांक यांचा मूळ पत्ता मुळशी तालुक्यातील भुकुम या ठिकाणचा असताना सुद्धा आपण पुणे शहरातील कर्वेनगरमध्ये गेल्या 10 वर्षापासून राहत असल्याची माहिती त्यांनी दिली होती। शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे।